सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देवा, अरे का रे अशी परीक्षा बघतोस माझी? आधीच या घरावर काही कमी संकट आली आहेत का? आणि त्यात परत हा अपशकुन। देवा, माझ्या सेवेला जाग आणि या घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये माझ्या पाठीशी उभा राहा। देवा, तूच सांभाळ रे बाबा सगळं आता, तूच सांभाळ। अभि, काय हो, काय झालं? श्वेता प्लीज, श्वेता प्लीज असं करू नकोस प्लीज। श्वेता, श्वेता, श्वेता प्लीज, प्लीज श्वेता, 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 आय नो यू लव मी, पण प्लीज मला समजून घे श्वेता। आय रिक्वेस्ट यू श्वेता, प्लीज प्लीज श्वेता। प्लीज अभि, अस्वस्थ वाटतंय का तुम्हाला? अभि, कामाचा काही प्रॉब्लेम झालाय का? हा? नाही, मग तुम्हाला मला काही सांगायचंय? काही शेअर करायचंय का? अभि, काय बोलायचंय तुम्हाला? नाही, काय नाही।
Shweta, 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 I know you love me. बायको डम्मी नवऱ्यासाठी नाश्ता बनवते काय? बनव बनव, तू इथं त्याच्यासाठी नाश्ता बनव, तो तुला तिथं. आपण तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले. सरप्राईज म्हणजे सरप्राईज रेसिपी आणली. ही रेसिपी एवढी भारी आहे ना, ती ऐकल्यावर तुझ्या पायाखाली जमीनच उरणार नाही सारखायला. कसली रेसिपी? आग लय भारी रेसिपी आहे. तुझ्या सावत्यानं, माझ्या सावत्यानं बनवली स्वतः. हे बघ, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. कसे आधी त्याच्या जवळ यावं, मग वाल्या केसाने मानाला झटका दिला की त्याचं ध्यान जावं. मग बघता बघता दोघांनी एकमेकांमध्ये याच्या पुढे त्या दोघांमध्ये काय घडलं ते बी दाखवू शकतोय ग. तुला बघवणार नाही ग. डोळ्यासमोर अंधारी आली का स्वतःची जीभ गिळली? अग तुझ्या डमी नावरीची खास रेसिपी आहे नवीन. कसे ती लहान लेकर असतात का, पहिल्या पावसात गाणं म्हणतात, ये रे पावसा तुला देतो पैसा, पिल्लू आलं धावून आणि संसार गेला वाहून. इल्लू पिल्लू. दादा, काय झालंय? दादा, मी मगाचपासून बघतोय, तू आमच्यात बसलायस पण आमच्याशी एकही शब्द बोलला नाहीयेस अजून. दादा, काय झालंय नेमकं? बोल ना प्लीज. काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? नाही, काही नाही. मग तू असा गप्प का बसलायस? नर्वसही वाटतोयस. आत्ते, हा जरी काही बोलत नसला ना तरी मला माहितीये
मीनाक्षीने पुन्हा काहीतरी गोंधळ घातला असणार आहे म्हणून हा टेन्शन मध्ये असेल. दादा बोल ना, मी बरोबर बोलते ना? मीनाक्षीने काय पुन्हा गोंधळ घातलाय? दादा अरे बोल ना, गप्प काय आहेस? काय केलंय मीनाक्षीने आता? सोहा तुला अक्कल नाही का ग? मी काही नाही म्हणालो तरी काही काय बडबडतेस तू? आणि तू समजते तसं मी नर्वस वगैरे अजिबात नाहीये आणि मीनाक्षीने काही केलेलं नाहीये. सो पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारून इरिटेट करू नकोस मला. अभि, तू हे अजिबात बरोबर केलं नाहीयेस ना? अरे तुझ्या बायकोच्या तू एवढा आहारी गेलायस का की सख्ख्या बहिणीला विनाकारण ओरडतोयस? काय चाललंय हे सगळं? डोक्यात प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न सुरू आहेत आणि एकाही प्रश्नाचं उत्तर शोधून सापडत नाही.
हाय अभि. हाय. अरे मी तुला फोन करायचा प्रयत्न करत होते पण लागलाच नाही. जरा महत्वाचं काम होतं म्हणून मीच निघून आले. बोल ना. काय काम होतं? आपण बाहेर बसून बोलूया का? नाही, आपल्याला निवांत बोलता येईल. चहा घ्याल ना तुम्ही? हो, चहा चालेल मला. तू का आलीस इथे? मला माहिती आहे तुझं माझ्याकडे काही काम नाहीये. तू प्लीज जा इथून. अभि प्लीज, तू एकदा बोल तरी माझ्याशी. श्वेता, ठीक आहे, तू बाहेर जाऊन बस. मी आलोच. लॅपटॉप घेऊन येतो. चल. का आलीस इथे? त्याआधी तू मला सांग, तू का असा वागलास माझ्याशी? कालही अचानक निघून गेलास. तुला काहीच वाटलं नाही का रे माझ्या फिलिंग्स बद्दल? हे बघ श्वेता, मला आता त्या विषयावर अजिबात चर्चा करायची नाहीये. अभि प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. जसं मला तू हवायस तशीच तुलाही मी हवी आहे. आणि जरी तू हे सांगत नसलास ना तरी तुझ्या वागण्या बोलण्यातून मला हे दिसतंय. तू का असा वागतोयस अभि? का स्वतःला रोखून धरतोयस? हे बघ, माझं चुकलं. खरंच माझं चुकलं की मी तुझ्या घरी आलो. त्यानंतर जे काही घडलं तीही माझीच चूक होती, हेही मी मान्य करतो. पण प्लीज श्वेता, आता मला या विषयावर अजिबात बोलायचं नाहीये. प्लीज ट्राय.